भारताचे जे संविधान होते, ह्या संविधानाचा जो मसुदा आहे, हा यू-पी-एस-सी पासून हा ग्रुप सीपर्यंत हा प्रश्न मित्रांनो विचारला जातो. आणि याच्यामध्ये जे आहे ते राजेंद्र प्रसादजी हे घटना समितीचे अध्यक्ष म्हणजे पहिले राष्ट्रपती ते होते. मसुदा तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना लिहिली गेली. भारतीय संविधानाचे जनक म्हणून त्याला म्हटलं जातं. तर जवाहरलाल नेहरू यांचं जे काम आहे, यांनी त्या ठिकाणी उद्देशिकाचा पाया त्या ठिकाणी घातलेला आहे. उद्देशिकाचा पाया यांनी मजबूत केलेला आहे, असे जवाहरलाल नेहरू होते. आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सी आहे. 1 नंबरचं उत्तर सी आहे. डबल मी तीच प्रश्नपत्रिका घेतोय. आफ्टर असणार आहे मूलभूत अधिकार किती आहेत. तर या ठिकाणी बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे. 2चं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बी उत्तर काही जणांना दिलेलं आहे. सातको गेमर थँक्यू फॉर युअर कमिंग हेअर. 6 असं तुमचं मत आहे आणि ते करेक्ट आहे. इट इज करेक्ट. बट हे जे आहे हे सुरुवाती ज्यावेळेस घटना लिहिली गेली, ज्यावेळेस घटना तयार केली गेली, त्यावेळेस घटनेमध्ये मग हे भाग 1 मध्ये, भाग 2 मध्ये काय होतं, भाग 3 मध्ये काय होतं, याच्याबाबतही आपण पाहणार आहोत. तर भाग 3 मध्ये जे होतं तर मूलभूत अधिकार हे भाग 3 मध्ये आलेले आहेत आणि त्यामध्ये 7 असे ते 7 अधिकार होते. मग त्यामध्ये 7 अधिकार जो 7वा म्हणजे ह्याचा होता, मालमत्तेचा जो अधिकार होता, तो आपल्याला त्या ठिकाणी काढून टाकण्यात आला आणि 44व्या घटनादुरुस्तीने ते काढून टाकण्यात आला आणि 6 या ठिकाणी मूलभूत अधिकार होते. मग 6 मूलभूत अधिकार कोणकोणते? मग समानतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, शोषणाविरुद्धचा अधिकार असेल, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असेल, असे ते अधिकार होते. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार असतील, घटनात्मक अधिकार आहे, हे अधिकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर प्रश्न या ठिकाणी उत्तर बऱ्याच जणांचे आलेले आहेत. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर ए आहे पंतप्रधान, बी आहे राष्ट्रपती, सी आहे मुख्यमंत्री, डी आहे संसद. चला, राज्यपालाची नियुक्ती कोण करतो असा हा प्रश्न आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? आणि 3 नंबरचा प्रश्न बऱ्याच जणांचे उत्तर या ठिकाणी आले. सपनाजीने उत्तर दिले, सातको गेमरजी आपण उत्तर दिलं आहे, कल्पनाजी उत्तर दिलेलं आहे. आणि उत्तर याचं बघा, या ठिकाणी काय होतं, राज्यपाल आणि तत्सम जे त्या लेवलचे जे सगळे लोक आहेत, जे आयुक्त असतील, जे वेगवेगळ्या पदाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, पदसिद्ध उपाध्यक्ष असतील, अशा काही ज्या समित्या असतात, ज्या घटनात्मक आहेत, या पूर्ण समितीचे जे काही नियुक्ती करणार असतो, त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच्या आधारे होत असते. मग हा जो या ठिकाणी संविधानाच्या कलमानुसार यांची पूर्ण निवड होत असते आणि अशा पद्धतीने राज्यपालाची जी आहे ते 155 कलम आपल्याला लक्षात असलं पाहिजे. याला राज्यपाल 155 कलम असं पॉईंट आऊट करा आणि यांची जी निवड करतो ते आहे राज्यपालाची राष्ट्रपती समितीच्या आधारे निवड करत असतात, हे लक्षात घ्या. मग महाराष्ट्राचे राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल होते, ते आता कोण बनलेले आहेत, असे पण प्रश्न येऊ शकतात. आणि राज्यपाल हा आताच्या जी परीक्षा आहेत, ज्या ह्या थोड्याफार 2-3 महिन्याच्या आत बाहेर फिरणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, त्यांच्यामध्ये राज्यपाल हा जो घटक आहे तो एक स्पेशली घटक आहे. का का असा आहे? तो महाराष्ट्रातून हे जे राज्यपाल उपसभापती म्हणून गेलेले आहेत, उपराष्ट्रपती म्हणून गेलेले आहेत, सभापती म्हणून राज्यसभेवरती गेलेले आहेत, यांचा आणि महाराष्ट्राचा खूप जवळचा संबंध आलेला होता. ते पूर्वी राज्यपाल होते महाराष्ट्राचे, त्यांच्या जागी नवीन राज्यपाल नियुक्ती केले गेले. मग नवीन राज्यपाल कुठले आले, त्यांच्याकडे अतिरिक्त कारभार महाराष्ट्राचा कुठल्या राज्यपालाला देण्यात आला, असा पण एक प्रश्न त्या ठिकाणी फिरू शकतो. अशा या घटकावर आधारित आजचा हा प्रश्न घेतलेला आहे. चला पुढे चलूयात आपण आणि ह्याचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल, राष्ट्रपती याचं उत्तर आहे. पुढे जातोय आपण 4 नंबरचा प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? मित्रांनो, हा मुद्दाम प्रश्न येतो आणि याचा प्रश्न येण्याचा अर्थ असा आहे, राज्यसभेचा काळ आणि लोकसभेचा काळ एकदम बेसिक. राज्यसभेचा हा वेगळा काळ असतो, लोकसभेचा काळ वेगळा असतो. आणि मग ते काय फरक आहे दोन्हीमध्ये? मग राज्यसभा बरखास्त होते का, तर कधी होते? लोकसभेचा बरखास्त होण्याचा जो वेळ असतो तो कसा असतो? त्याच्यामध्ये लोकसभागृहामध्ये हे कनिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे वरिष्ठ आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी 543 असे सदस्य आतापर्यंत आहे. हे मतदानाचा ज्याला हक्क आहे अशा नागरिकाकडून त्या ठिकाणी निवडून गेलेले हे सदस्य असतात, त्यांना घटनात्मक दर्जा असतो. याच्यासाठी काही संसदेची रचना आहे ती कलम 81 मध्ये सांगितलेली आहे. लोकसभेची जी संख्या आहे ती या ठिकाणी 83 या कलमामध्ये सांगितलेलं आहे. लोकसभेचा कार्यकाळ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा 85 कलमामध्ये लोकसभेबाबतची जी काही अधिकाराची माहिती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. अशा पद्धतीचं हे लोकसभा याच्यावर आधारित प्रश्न. आणि याचा जो कार्यकाळ आहे, समजतंय का? लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो असं विचारलंय.
वैजनाथजी या ठिकाणी उत्तर देत आहेत, रोशनीजी उत्तर देत आहेत, श्वेताजी, कल्पनाजी उत्तर दिलेलं आहे आणि सर्वांचं आन्सर बरोबर आहे. सर्वांचं आन्सर या ठिकाणी बरोबर आहे आणि आन्सर आपलं सर्वांचं या ठिकाणी मला दिसतंय आणि सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद आणि खरंच आपला आन्सर बरोबर आहे. एकदम सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न या ठिकाणी मी घेऊन येतोय आणि पुढचा प्रश्न तसाच आहे. राज्यसभेची ही कोणती सभा आहे? राज्यसभा ही कोणती सभा आहे? आत्ता मी सांगितलं होतं की कनिष्ठ हे ग्रह लोकसभा आहे. मग राज्यसभा कुठली असेल? लोकाची सभा, खालची सभा, स्थायी सभा, डी तात्पुरती सभा. पाचवा प्रश्न थोडा ट्रिकी. जर बेसिक आपलं थोडं कमकुवत असेल तर आपल्याला थोडा ट्रिकी वाटेल. चला, बिलकुल जे प्रश्न या ठिकाणी उत्तर देत आहेत ते बिलकुल शार्प माइंडचे विद्यार्थीच असतात आणि जे अभ्यास करतात अशा चॅनलवरती येऊन, अभ्यासात्मक चॅनल जे आहे आपलं त्याच्यावरती येऊन तुम्ही अभ्यास करताय म्हणजे तुम्ही तळमळीचे असतात. त्या दिवशी मी सांगितलं काही लोक मळमळीचे असतात, एक कवी म्हणतो काही लोक तळीचे असतात, काही मळीचे असतात, तर काही लोक तळमळीचे असतात. असे आपण सर्वजण तळमळीचे या ठिकाणी उपस्थित आहात. आणि राज्यसभा ही जी आहे मित्रांनो, याला आपण खालची सभा असं नाहीत म्हणत, कनिष्ठ सभागृह नसतं. लोकांची सभा ही व्याख्या लोकसभेसाठी आहे, खालची सभा ही व्याख्या या ठिकाणी लोकसभेसाठीच आहे. स्थायी सभा याचं म्हणजे असं असतं, याचा अर्थ असा आहे, स्थायी सभा म्हणजे जी कधीही नष्ट होत नाही त्याला आपण स्थायी, त्याला परमनंट असं नाव आहे इंग्लिशमध्ये. ती जी सभा आहे त्याला स्थायी सभा असं म्हणतो, म्हणून सी पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढे जातोय आपण. 6व्या नंबरचा प्रश्न. भारतात आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? भारतात आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? तर मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. मी सर्व भागावर व्यवस्थित विश्लेषण या ठिकाणी करू शकतो. मग भाग 17 मध्ये काय आहे, मग भाग 18 मध्ये काय आहे, 19 मध्ये काय आहे, 20 मध्ये काय आहे, या या ठिकाणी बघा. भाग आपत्कालीन तरतुदी कोणत्या भागात आहेत? आपत्कालीन तरतुदी ज्या आहेत त्या कोणत्या भागात या ठिकाणी आपल्याला दिसून येतात? मग आपत्कालीन तरतुदी म्हणजे काय? तर आपत्कालीन तरतुदी मित्रांनो आणीबाणी, आणीबाणी असते. आणीबाणी, मग आर्थिक आणीबाणी, मग राज्याची आणीबाणी, मग नंतर देशाची आणीबाणी, अशा त्या तरतुदी असतात. आणीबाणी आणि ह्या ज्या आहेत भारतीय आपत्कालीन तरतुदी, ह्या मित्रांनो या ठिकाणी भाग 18 मध्ये येतात. कलम 352 असं त्याचं कलम आहे आणि 352 मध्ये या भारताच्या आपत्कालीन तरतुदी मित्रांनो येत असतात. त्यामध्ये 352 ते 360 मध्ये त्या दिलेल्या आहेत. चला 18व्या भागमध्ये ते इमर्जन्सी प्रोव्हिजन ज्याला असं म्हटलं जातं. मला वाटतं कमेंट तुमच्या येत नाहीत, माझा आवाज आपल्यापर्यंत येत नाही असं मला थोडी साशक्ता या बाबतीत वाटते. आणि आपल्याला समजतंय का, आपल्याला कळतंय का, आपण लिहून घेतात का, नोटबुक आपल्या हातामध्ये रेडी आहे का, पेन आपल्या हातामध्ये आहे का? आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन या ठिकाणी पाहत आहोत. सर्व समावेशक असा हा एक्झाम पॅटर्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. सर्व समावेशक, मग तो ग्रुप सीला, ग्रुप बीला पण येऊ शकतो, ग्रुप सीला पण येऊ शकतो, मग सर्व सरळ सेवाला येऊ शकतो, असा पॅटर्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. कल्पना, थँक्यू. चला पुढे जातोय आपण आणि पुढे या ठिकाणी 7 नंबरचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न घेऊन मी या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने आली? मित्रांनो पंचायत राज व्यवस्था भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे. 74वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती. मला वाटतं आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक घटनादुरुस्ती आपण पाहिलेली आहे. मी सांगितलंय तुम्हाला की मूलभूत मालमत्तेचा जो अधिकार होता तो अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने कट करण्यात आला असंही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. मग तो पर्याय आपल्याला या ठिकाणी कळेल आणि आपल्याला महत्त्वाचा, बऱ्याच जणांना हा प्रश्न, मी महिला व बालविकास याचं लेक्चर घेतानाही बऱ्याच जणांना हा कायदा ही घटना व्यवस्था समजून सांगितली होती, ही घटनादुरुस्ती समजून सांगितली होती. पंचायत राज व्यवस्था म्हटलं की 73वी घटनादुरुस्ती, ज्याला आपण ग्रामीण शासन असं म्हणतो, ग्रामीण शासन ज्याला आपण म्हणतो, अशी ही घटनादुरुस्ती म्हणजे पंचायत राज व्यवस्था. आता मी तुम्हाला या ठिकाणी लिहूनच देतो बघा. 42वी जी घटनादुरुस्ती आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, निरपेक्ष असा एक शब्द होता. त्यामध्ये धर्मनिरपेक्ष असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, किंवा तो आपला जो मूलभूत कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. आणि मित्रांनो अशी ही घटनादुरुस्ती मला वाटतं 1976ला, 1976ला ही घटनादुरुस्ती झाली होती. 44वी घटनादुरुस्ती जी आहे ते मालमत्तेचा अधिकार आपण काढून टाकला होता. जो मालमत्तेचा अधिकार मूलभूत कर्तव्यामध्ये होता त्या ठिकाणी काय केलं तर मग कायदेशीर अधिकार त्या ठिकाणी टाकला होता. कलम 300 लिहिता येतंय का सर तुम्हाला? 303
300 असं त्या कलमाचं नाव आहे. तो त्या ठिकाणी टाकला गेला आणि मूलभूत हक्क जे मूलभूत कर्तव्य जे आहेत ते मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार जे आहेत ते मूलभूत अधिकार 6 मूलभूत अधिकार त्या ठिकाणी लागू झाले. अगोदर 7 होते नंतर 6 झाले 44व्या घटनादुरुस्तीनंतर. मग 44वी घटनादुरुस्ती कधी आली होती तर 44वी घटनादुरुस्ती आली होती 1978ला. त्यानंतर 73वी घटनादुरुस्ती. मग 73वी घटनादुरुस्ती 92ला आली का 93ला आली कमेंट करून सांगा, कारण मला वाटतं तुम्ही फक्त ऐकून घेताय आणि बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. 73वी घटनादुरुस्ती शहरी ग्रामीण शासन असं मी त्याला ठीक लिहितोय. ग्रामीण शासन, ग्रामीण शासनाला घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी दिला. थँक्यू वैजनाथजी. 1992 तुम्ही दिले. मग 74वी घटनादुरुस्ती कल्पनाजी थँक्यू. चला 74वी जे आहे ते शहरी शासन, शहरी नगरपंचायत असेल नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका यांच्या बाबतीतली ही घटनादुरुस्ती होती. यांना नगरपंचायतला या घटनेमध्ये अधिकार देण्यात आला. नगरपालिकेला ही व्यवस्था शहरी स्वराज्य असं ज्याला म्हणतात. मी ग्रामीण स्वराज्य 73वी ग्रामीण ग्रामीण स्वराज्य असं आपण त्याला म्हणूत आणि मग शहरी स्वराज्य, शहरी स्वराज्य असं 74ला आपण म्हणूयात. चला पुढे जाऊयात. पुढे 7-8 नंबरचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न मला वाटतं हा अर्थशास्त्रावरती असेल. चला पुढे जाऊयात. थँक्यू कल्पनाजी. कल्पनाजी म्हणतात नगरपालिका. ओके करेक्ट आन्सर. आणि ज्याची आता आचारसंहिता लागलेली आहे अशी महानगरपालिका सुद्धा. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते. आता वित्त आयोग हा घट असलेला एक महत्त्वाचा आयोग आहे. केंद्र शासनातील केंद्र आणि राज्यामधील वाटपाबाबत असलेली जी सर्व भूमिका पार पाडत असतो असा हा आयोग. वाटपाबाबत शिफारस या ठिकाणी येते. नीती आयोग त्या बाबतीतच थोडंफार याची कन्सेप्ट आहे. वित्त आयोग कलम कोणता कलम त्या ठिकाणी आहे. मी डायरेक्ट तुम्हाला कलम सांगत होतो आणि मला सांगा कलम काय आहे. तुमच्या समोर प्रश्न आहे. बरेच या ठिकाणी हुशार बांधव उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण उत्तर दिल्याबद्दल. आणि बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे ये असं उत्तर आहे. कलम 280 वित्त आयोगाबाबतीत आहे. चला यामध्ये घटनात्मक संख्या भाग 12 हे दिलेलं आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष मित्रांनो हा प्रश्न जो आहे वित्त आयोगाचे अध्यक्ष हा आपल्या उद्या आपण एक महत्त्वाची चालू घडामोडी वार्षिक चालू घडामोडी पूर्ण इयरली जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत 2025च्या पूर्ण चालू घडामोडी आपल्या अभिजात मराठी या चॅनलवरती मित्रांनो येत आहेत. त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण. हे 5 वर्षांनी बदलत असतात आणि 1 एप्रिलला यांची 1 एप्रिल 2026 हे बदलणार आहे. 2026 हे बदलू शकतात. आणि मग त्यांचं नाव काय जर माहीत असेल मित्रांनो. वित्त आयोगाचे अध्यक्ष जे असतात जे त्याला 4 ते 5 त्यांची सदस्याची संख्या असते. काही परमनंट असतात काही नॉन परमनंट असतात. तर असे हे वित्त आयोगाचे जे अध्यक्ष असतात सदस्य सांगतोय मी तर त्यांचं नाव काय. कार्तिक डोंगे. ओके चला पुढे सांगा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. तर मित्रांनो हे जे आहेत अरविंद पंगारिया असं त्यांचं नाव आहे. पुढे जाऊयात. अरविंद असं त्यांचं नाव आहे. हे उद्याच्या आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी लाईव्ह घेणार नाही रेकॉर्डेड लेक्चर येईल तुमच्याकडे. जानेवारी ते डिसेंबर चालू घडामोडी पूर्ण करंट अफेअर आपण त्यामध्ये घेतलेला आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर कलम 280. चला पुढे जाऊयात. 9 नंबरचा प्रश्न भारताचा सर्वोच्च कायदा कोणता. भारताचा सर्वोच्च कायदा कोणता ज्यावर भारताचं गव्हर्नमेंट टिकून आहे. भारत सरकार चालवत आहे. आपण भारताचे या ठिकाणी भूमिपुत्र म्हणून आपण रोज कार्यभार करत असतो. असा सर्वोच्च कायदा कोणता. 9 नंबरचा प्रश्न आहे आणि बऱ्याच जणाला उत्तर या ठिकाणी येत आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. कल्पना जे आहेत बालू आहे. चला पुढे जाऊयात आपण. रोशनी जे उत्तर देत आहेत. सातको केमर उत्तर देत आहेत. श्वेताजी उत्तर देत आहेत. सर्वजण या ठिकाणी उत्तर देत आहेत. प्रणिताजी उत्तर देत आहेत. विवेक उत्तर देतात. चला पुढे सर्वजण आणि उत्तर याचं आहे मित्रांनो. चला उत्तर याचं आहे थँक्यू व्हेरी मच अनुराधा. पुढे जाऊयात आपण आणि याचं उत्तर आहे मित्रांनो संविधान. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर. आणि पुढे जाऊयात आपण. पुढे पाहतोय 10 नंबरचा प्रश्न. निवडणूक आयोग कोणती संस्था आहे. निवडणूक आयोग कोणती संस्था आहे. 10 नंबरचा प्रश्न. निवडणूक आयोग कोणती संस्था आहे. तात्पुरती सल्लागार वैधानिक की घटनात्मक कुठली संस्था आहे. सातको गेमर आणि कल्पना पंडितकर. त्या दिवशी माझं उत्तर या ठिकाणी चुकलं होतं म्हणून सॉरी मी थोडं गडबडीत होतो. तुम्हाला त्या दिवशी माफी मागितली होती सगळ्यांची मी. या ठिकाणी आपलं उत्तर थोडं सांगू कमी. मी उत्तर तुम्हाला दुसरंच दिलं होतं. वैधानिक हे उत्तर दिलं होतं कारण पुढे जर संवैधानिक असं असतं
संवैधानिक असा शब्द जर असता तर ते उत्तर खरं झालं असतं, पण निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे हे लक्षात घ्या. 10 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर ए आहे. चला पुढे जाऊयात. घटनात्मक संस्था आहे ती. पुढे जाऊयात. भारताचा राष्ट्रपती कोण या ठिकाणी करत असतात? भारताचा राष्ट्रपती कोण निवडून देतात असं विचारायचं आहे. थोडा प्रश्न टायपिंग मिस्टेक आहे. पुढे जाऊयात. 11 नंबरचा प्रश्न, पर्याय आहे जनता, संसद, निवडणूक मंडळ आणि सर्वोच्च न्यायालय. चला आपण या ठिकाणी भारताचा राष्ट्रपती निवडून कोण देतात असं त्या ठिकाणी म्हणायचं. कोण त्याला हे करत असतं? मग जनता जात असते, संसद, निवडणूक मंडळ, सर्वोच्च न्यायालय. कोण त्याला निवडून देत असते? राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीला निवडून कोण देत असतं? चला, सातको गेमर, कल्पनाजी, विवेकजी, आन्सर द्या. आन्सर द्या. या ठिकाणी श्वेताजी आहेत, प्रणिता आहेत. आन्सर, मला आन्सर पाहिजे तुमच्याकडून. चला, सर्वांना विनंती आहे, आन्सर द्या. सातको गेमर संसद देत असते असं तुमचं मत आहे. 11व्या नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती निवडणूक कोण करतात? राष्ट्रपतीची निवडणूक राबवली जाते ते कोण राबवत असतं? असा सरळ प्रश्न. कोण राबवतात असं या ठिकाणी मी प्रश्न लिहितो. राबवतात असा प्रश्न आहे आपला. चला, निवडणूक कोण राबवत असतात? निवडणूक प्रक्रिया कोण राबवत असतं? तर या ठिकाणी मित्रांनो, राष्ट्रपतीची जी निवडणूक राबवत असतात ते या ठिकाणी आपल्याला, हे राष्ट्रपती हे जे पद आहे ते आपण कुठून घेतलंय? कोणी आन्सर देऊ शकतं का? राबवणे, हां, राबवत असतात हेच प्रश्न विचारलेला आहे मी. न्यू क्रिएटिव्ह, राईट. थँक्यू व्हेरी मच युअर आन्सर. थँक्यू व्हेरी मच. चला, मला एक सांगा, राष्ट्रपती ही संकल्पना आहे आपण कुठल्या देशाकडून घटनेमध्ये आपण ती कुठल्या देशाकडून ही संकल्पना घेतलेली आहे? हे पद जे आहे राष्ट्रपती, हे पद कुठल्या देशाकडून आपण घेतलेलं आहे? कुठल्या? अंजनाजी डी उत्तर देत आहे का आपण? चला मी काय प्रश्न विचारतोय, राष्ट्रपती ही संकल्पना जी आहे ती आपण कुठल्या देशाकडून घेतलेली आहे? कुठल्या? थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वर. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि मित्रांनो, ती आपण, ज्यालाच आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणतो, USA. बरोबर आहे, करेक्ट आन्सर ज्ञानेश्वरजी. थँक्यू व्हेरी मच. चला, अमेरिकेकडून घेतलेली ही संकल्पना आहे ती कलम 52 ते 78 अशी ती संकल्पना आहे. मग याच्या बाबतीत राष्ट्रपतीचे वेगळे कलम आहेत, न्यायालयाचे वेगळे कलम आहेत, मग सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे कलम वेगळे आहेत, राष्ट्रपती बाबत, तर मग नंतर राज्यपालाचे, महाधिवक्त्याचे कलम, हे सर्व कलम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ज्याला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे त्याला. चला पुढे जाऊयात आपण. आणि मग याचा उत्तर जे आहे, भारताच्या राष्ट्रपतीचे निवडणूक राबवणारे जे असतात, राबवणारे, मित्रांनो या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक आहे, मी राबवणारे विचारलं होतं आणि तुम्ही उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आणि मला वाटतं कॉपी करायची नाही, हेही लक्षात ठेवा. कॉपी करायची नाही. आणि भारताचा राष्ट्रपती जे आहे ते या ठिकाणी निवडणूक मंडळ मित्रांनो ठरवत असतं. ती एक प्रक्रिया असते. ही प्रक्रिया वेगळी आहे. संसद निवडून देताना, संसद म्हणजे खासदार, हिंदीमध्ये संसद असं म्हणतात. संसद निवडून देत असताना, खासदार निवडून देत असताना, मेंबर ऑफ पार्लमेंट देत असताना ही प्रक्रिया वेगळी आहे. आणि राष्ट्रपती निवडून देत असताना ही प्रक्रिया वेगळी आहे. चला पुढे जातोय आपण. आणि पुढे आपण प्रश्न पाहतोय, मूलभूत कर्तव्य. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मूलभूत. मित्रांनो, याच्या अगोदर आपला प्रश्न होता तो मूलभूत अधिकाराचा होता. आता आपल्याला मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत असा प्रश्न बेसिक विचारलाय. पॉलिटीचा बेसिक प्रश्न आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत? मग भाग 3 उत्तर आहे. या ठिकाणी भाग 4 आहे, भाग 4A आहे, भाग 5A आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं भाग 1 मध्ये. त्या ठिकाणी भाग 1 मध्ये मित्रांनो, भाग 1 मध्ये संघ व त्याचे राज्य असा प्रकार येतो. संघ व राज्य असा प्रकार त्या ठिकाणी येतो. भाग 2 मध्ये नागरिकत्व येतं. नागरिकत्व थोडं समजूतदार आहे तुम्ही, अक्षर समजून घेऊ शकता. 2 मध्ये नागरिकत्व. मला माहिती आहे तुम्ही भरपूर हुशार मुलं आहेत, अभ्यास करणारे मुलं आहेत, आणि त्यामुळे तुमचा टाइमपास होऊ नये म्हणून मी जास्त लिहित नाही. 3 मध्ये या ठिकाणी मित्रांनो मूलभूत अधिकार असतात. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार. आणि 4 मध्ये मित्रांनो, 4 मध्ये असतात मार्गदर्शक तत्वे, ज्याला आपण DPSP असं म्हणत होतो, मार्गदर्शक तत्वे. आणि 4, चला पुढे जाऊन सांगतो. 5 मध्ये जे आहे ते केंद्र शासन असा प्रकार येतो. केंद्र शासन. मग मित्रांनो या ठिकाणी सांगा मला की मूलभूत कर्तव्य कुठे येतात? तर मूलभूत कर्तव्य जे येत असतात ते मूलभूत कर्तव्य मित्रांनो, सर वैजनाथजी, या ठिकाणी वैजनाथजींची कमेंट आहे, सर प्रेसिडेंट, तर व्हाईस प्रेसिडेंट USA आहे. ओके, थँक्यू व्हेरी
थँक्यू व्हेरी मच. प्रेसिडेंट आयरिश, बरं बघून घ्या तुम्ही एकदा. व्हाईस प्रेसिडेंट USA, ओके ओके, तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. कल्पनाजी पंडितकरचं उत्तर या ठिकाणी सी आहे. वैजनाथजी म्हणतायत सी आहे. वैशालीजी घोरपडे म्हणतायत सी आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि याचं करेक्ट उत्तर आहे भाग 4 ये. थँक्यू. चला पुढे जाऊयात आपण. आणि ठीक आहे वैजनाथजी, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलिये प्रेसिडेंट इरिशकडून घेतले आहेत. ओके ठीक आहे वैजनाथजी. चला पुढे जाऊयात आपण. मुख्यमंत्री कोणाच्या समोर जबाबदार असतो? 13 नंबरचं पर्याय, 13 नंबरचं प्रश्न या ठिकाणी. आणि मुख्यमंत्री कोणाच्या समोर जबाबदार असतो? तर तो ए आहे राज्यपाल, बी आहे राष्ट्रपती, सी आहे विधानसभेसमोर आणि डी आहे संसदेसमोर. मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतो असा प्रश्न आहे. कोणाला जबाबदार असतो? न्यू क्रिएटिव्ह आन्सर दिलेला आहे. खूप तात्काळ या ठिकाणी आन्सर आलेले आहेत बऱ्याच जणांचे. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. शालन पाटील आन्सर देत आहेत, ज्ञानेश्वरजी आन्सर देत आहेत, रोशनीचे आन्सर देत आहेत. आणि 13चं उत्तर या ठिकाणी सांगतायत सर्वजण. आणि सपनाजीने उत्तर दिलेलं आहे, विवेकजी उत्तर देत आहेत. ओके ओके. कोणाला जबाबदार असतो असा प्रश्न आहे. समजून घ्या, गडबड करू नका. आणि जर असा प्रश्न आला आणि तुम्ही जर देणारं हे जे उत्तर आहे आता देताय, बरेच जणांचं उत्तर ए आहे, काही जणांचं उत्तर सी आहे. न्यू क्रिएटिव्ह म्हणतात रोज असते का हे डिस्कशन? हो हो हो, रोज आपण 9:30ला घेतोय. मित्रांनो काय होतं, काही लेक्चर माझे असे व्हर्टिकल आहेत, काही होरिझॉन्टल आहेत, त्यामुळे थोडा गोंधळ या ठिकाणी होत असतो. 9:30ला म्हणजे 9:30ला आपण लेक्चर घेतोच. आणि चला पुढे जाऊयात आपण. पर्सनली सीएम इज रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके ठीक आहे. कोणाच्या समोर जबाबदार असतो? ज्ञानेश्वरजी थोडं उत्तर या ठिकाणी आपण व्यवस्थित. जबाबदार असतो राज्यपालला. ठीक आहे ठीक आहे ओके. विधानसभेसमोर जबाबदार नसतात का? तर ट्रिकी प्रश्न आहे, ट्रिकी. मला या ठिकाणी उत्तर, माझं उत्तर राहील विधानसभेसमोर. ठीक आहे. आणि तुमचंही कदाचित बरोबर असेलही, परंतु या ठिकाणी माझं उत्तर जे आहे ते विधानसभेसमोरच राहील. ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. चला पुढे 14 नंबरचा प्रश्न. 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच अश्विनीजी. लोकसभेचे अध्यक्षाची निवड कोण करतो? 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न, लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? आणि हाही तसाच ट्रिकी आहे. लोकसभेच्या अध्यक्षाची निवड म्हणजे बेसिक जर आपलं ठीक नसेल तर थोडा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो. गव्हर्नरचं काय संबंध नाही. ओके, न्यू क्रिएटिव्ह. ओके, थँक्यू व्हेरी मच. चला पुढे जाऊयात आपण. न्यू क्रिएटिव्ह या ठिकाणी उत्तर देत आहेत. थँक्यू. चला सर्वांचं या ठिकाणी नाव घेतो मी, काय हरकत नाही. जी कल्पनाजी, विवेकजी, स्नेहल, चला प्रकाश पामगर, आपलंही या ठिकाणी अभिनंदन. चला सर्वांचं. ज्ञानेश्वरजी, मला या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरजी आपलं 14चं ये तुम्ही दिलेलं आहे. ओके. लोकसभा अध्यक्षाची निवड 14चं ये. अरे लोकसभा अध्यक्ष निवडायचं आहे आपल्याला, लोकसभेचा अध्यक्ष निवडायचं आहे, हे लक्षात घ्या. चला ज्ञानेश्वरजी येच उत्तर देताय तुम्ही आणखीही. चला या ठिकाणी बघा, लोकसभेच्या अध्यक्षाची निवड ही लोकसभेचे सदस्य करत असतात, लोकसभेचे सदस्य करत असतात. चला पुढे जाऊया आता. पर्सनली रिस्पॉन्सिबल फॉर गव्हर्नर बिकॉज सीएम इज वन काइंड. ओके 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 ठीक आहे ओके. चला ठीक आहे बालूदेव. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जातोय. 15 नंबरचा प्रश्न. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे हे कोणत्या प्रस्तावनेत नमूद आहे? आता हा जो प्रश्न आहे थोडा प्रिंट मिस्टेक असू शकतो. धर्मनिरपेक्ष देश आहे हे संविधानाच्या कुठल्या भागात आहे? मग खाली आपल्याला काही भाग दिलेले आहेत, मग त्यामध्ये असं संविधानाच्या कुठल्या भागामध्ये दिलेलं आहे असा विचारायचा सोपा प्रश्न आहे. आणि मग हे खाली भाग दिलेले आहेत. उद्देशिका आहे, मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, राज्य धोरण आहे. चला उत्तर याचं आपल्याकडून अपेक्षित आहे. चला याचं उत्तर बऱ्याच जणांच्या कमेंट या ठिकाणी येत आहेत आणि बहुतेक कल्पना जे आहेत, श्वेता जे आहेत, पामगर आहेत, शिवाजी बोलके आहेत, या ठिकाणी ज्ञानेश्वरजीचं उत्तर थोडं फसवाफसवीचे उत्तर कृपया देऊ नका. धर्मनिरपेक्ष देश प्लीज असं करू नका. उत्तर व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करा. पुढे प्रश्न वाटलं तर लिहा. ज्ञानेश्वरजी स्पेशली मला आपल्याकडून खूप चांगलं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे 15व्या नंबरचं. आणखी एकदा वाटलं तर कमेंट करा. ज्ञानेश्वरजी, वैशालीजी देत आहेत उत्तर, बालुकदेव देत आहेत, राष्ट्रपती मार्फत पहिला अधिवेशन केली जाते. ओके ठीक आहे. चला कल्याण ज्ञानेश्वरजी. ओके ठीक आहे. आपल्याला या 15 नंबरचं उत्तर मला पाहिजे ज्ञानेश्वरजी आपल्याकडून. चला प्रणिताजी उत्तर देत आहेत, उद्देशिका. ओके ऑप्शन ए. थँक्यू. बऱ्याच जणांचं उत्तर ए आलेलं आहे.
चला पुढे जातोय. बहुतेक ज्ञानेश्वरजी अशा सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलंय तुम्ही. खूप थँक्यू. उद्देशिका असा आन्सर आहे. 16 नंबरचा प्रश्न, 16 नंबरचा प्रश्न. भारताचे केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो? केंद्रीय अर्थसंकल्प हा जो आहे हा कुठल्या सभागृहात सादर होतो हेही मला सांगा. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त कुठल्या सभागृहात होतो? कुठल्या सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्प अर्थसंकल्प कुठे सादर होतो? 2 सभागृह आहेत, एक वरिष्ठ आहे, एक कनिष्ठ आहे. एकाचं नाव लोकसभा आहे. थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वरजी, खूप चांगला अभ्यास आहे तुमचा. आणि दुसरा आहे राज्यसभा. मग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काय फरक आहे? तर एक 6 वर्षाने त्याचे सदस्य, काही 1/3 जे सदस्य असतात ते त्या ठिकाणी रिटायर होतात. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सचिन. थँक्यू व्हेरी मच शिवाजी. चला स्नेहल, थँक्यू व्हेरी मच. भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं त्यांचं खरंच अभिनंदन. 42वी घटना दुरुस्तीमुळे. ओके, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं नॉलेज आपल्याला या ठिकाणी मिळतं आहे आणि असं डिस्कशन झालं पाहिजे तुमच्याकडून. ही बऱ्याच मुलांना शिकायला भेटेल. चला, GDP म्हणजे काय? इंग्रजीमधली या ठिकाणी व्याख्या विचारलेली नाही, मराठीमधली व्याख्या विचारली. देशांतर्गत उत्पादन, सकल देशांतर्गत उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ उत्पन्न. GDP म्हणजे काय? ज्याला चला GDP म्हणजे काय? हां, पण जास्त अधिकार लोकसभेला असतात. ओके प्रणिताजी. ओके, चला चला पुढे पुढे जाऊयात आपण. 17 नंबरचा प्रश्न. रॅपिड फायर अतिशय आपण, मला असं वाटलं नव्हतं की मी 10 वाजेपर्यंत 10 प्रश्नापर्यंत तरी पोहोचेल, पण नक्कीच आपला 17वा प्रश्न आहे. आणि तुमच्या या अभ्यासामुळे, तुमच्या या असणाऱ्या स्मार्टमुळे तुम्ही या ठिकाणी उत्तर देतात आणि खूप छान तुम्ही उत्तरं दिलं की मग पुढचा प्रश्न घ्यायला तीच उत्सुकता वाढत असते. 17व्या नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर मला मित्रांनो आपल्या सगळ्याकडून अपेक्षित आहे. लँड इज इम्पॉर्टंट IND GDP. ओके ओके, चला चला, खूप छान उत्तर तुम्ही देतात. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं जे नाव असतं ते ग्रॉस या ठिकाणी डोमेस्टिक प्रोडक्ट असं त्याला म्हटलं जातं. डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग ते काय असतं? तर ठराविक कालावधीत तयार होणाऱ्या ज्या काही सेवांचं बाजारमूल्य ठरवता येतं, सर्व सेवांचं बाजारमूल्य ठरवण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट असतं. त्याला सकल देशांतर्गत उत्पादन असं या ठिकाणी म्हणतात. चला, बी हे आन्सर करेक्ट आहे. 17व्याचं बी हे आन्सर करेक्ट आहे. पुढे जातोय आपण. पुढे पाहतोय RRBचे मुख्यालय कोठे आहे? सगळ्यात सोपा प्रश्न, एकदम किरकोळ. RRBचे मुख्यालय, 3च प्रश्न दिसले. आता प्रश्न चेंज होणार आहेत. 5 पर्याय या ठिकाणी इथून पुढे दिसणार आहेत पुढच्या परीक्षेसाठी. आणि सर 3च दाखवत आहेत, तर नक्कीच आमचे सर्व ॲस्पिरंट्स नाराज तर होणार नाहीत ना. थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू. खूप सुंदर उत्तर. चला, RBIचे मुख्यालय. RBIचे 1 एप्रिल कोणतं कमिशन आलं होतं? 1935चा कायदा आठवतो? 1935चा कायदा. 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935ला ही बँक स्थापन झाली. आणि मित्रांनो याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालेलं याचं दिसून येतं. RBI म्हणजे सर्व बँकांनाही कर्ज देत असते, ज्याला बँकाची बँक असं म्हणतात मित्रांनो RBIला. आणि मित्रांनो RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकाची बँक. सगळ्यात 2 महत्त्वाचे मुद्दे, 1935, 1949. 49 आहे, 1949 राष्ट्रीयकरण झालं होतं. राष्ट्रीयकरण झालं होतं. चला पुढे जातोय आपण. आणि याचं उत्तर जे आहे 18व्याचं, ते उत्तर आपल्याला यंग हिल्टन आयोग. थँक्यू व्हेरी मच. बट ओके, च्या कायद्यात तरतूद. थँक्यू व्हेरी मच. करेक्ट ज्ञानेश्वरजी म्हणतात 1935च्या कायद्यात याची तरतूद केली होती आणि तो हिल्टन कायदा होता. RBIचा 1934ला ह्याचा ॲक्ट पारित करण्यात आला. मुंबईला त्याचं मुख्यालय आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप इतर नॉलेज ही प्रश्नाच्या बाबतीत असणं खूप गरजेचं असतं आणि इथून पुढे आपण निश्चितच त्याच्या बाबतीत तशा बाबतीत आपण लाईव्ह आपला असणार आहे. चला पुढे जातोय आणि पुढे आपण या ठिकाणी 19 नंबरचा प्रश्न घेऊन येतोय. 19 नंबरचा प्रश्न आहे, महागाई मोजण्यासाठी कोणता या ठिकाणी निर्देशांक वापरतात? मग WPI, CPI, GDP, IIP असे हे निर्देशांक आहेत मित्रांनो. WPI म्हणजे काय? तर हे होलसेल प्राईस इंडेक्स जे असतात, होलसेल प्राईस असं त्याला इंडेक्स जो असतो त्याला म्हटलं जातं. CPI म्हणजे काय असतो? तर कंझ्युमर प्राईस इंडेक्स ज्याला म्हणतात, कंझ्युमर प्राईस इंडेक्स ज्याला म्हटलं जातं. GDP म्हणजे काय? तर आताच आपण पाहिलं, ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला म्हटलं जातं. IIP म्हणजे काय? तर इंडस्ट्रियल इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ज्याला म्हटलं जातं, असं ते
महागाई मोजण्यासाठी महागाई कशाने मोजतात तर महागाई मित्रांनो या ठिकाणी कन्झ्युमर प्राइस इंडेक्सने मोजली जाते. बी याचं उत्तर आहे. अर्थशास्त्राची या ठिकाणी प्रश्नपत्रिका चालू व्हायला लागली आणि झालेली आहे. 20 नंबरचा प्रश्न, हा प्रश्न याचं उत्तर आपल्याला बी आहे हे लक्षात घ्या. आणि पुढचा 20 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येतोय. आणि 20 नंबरचा प्रश्न पंचवार्षिक योजना, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पंचवार्षिक योजना आत्ता सध्याला नाही आहेत, त्याच्या ऐवजी कुठला आयोग आहे? पंचवार्षिक योजनामध्ये बदल करून कुठला आयोग या ठिकाणी आणला गेला, तो आयोग कधी आणला गेला, या बाबतीत ही आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. पंचवार्षिक योजना म्हणजे काय तर 5 इयर्स प्लॅन्स त्याला असं म्हटलं जातं. तर ह्या 5 इयर्स प्लॅन ज्या होत्या तर मग पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना सर्वात शेवटची, आणि ही कशा बाबतीत होती ह्या सर्व माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे. पहिली पंचवार्षिक योजना नीती आयोग. थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वरजी. सातको गेमरने उत्तर दिलेलं आहे बी. अश्विनीजी म्हणतायत संविधान. ओके. अमित जी या ठिकाणी म्हणतायत ऑप्शन बी. ज्ञानेश्वरजी नीती 1 जानेवारी 2000. गुड, व्हेरी नाईस, थँक्यू व्हेरी मच. 2015ला हा आयोग आणला गेला, नीती आयोग. लवचिकता आणि पंचवार्षिक योजनेमध्ये लवचिकता यावी, राज्याचा या ठिकाणी सहभाग असावा आणि दीर्घकालीन त्याचा दृष्टिकोन, अशा या भूमिकेमुळे नीती आयोग आणला गेला. पंचवार्षिक योजना ज्या होत्या त्या भारताच्या नियोजनाची संकल्पना, भारताचे नियोजन त्याच्यामध्ये होतं. नियोजन, अशा नियोजनाच्या बाबतीतलं हे खूप महत्त्वाची या ठिकाणी योजना होती. 2015मध्ये त्याची नीती आयोगाने जागा घेतली. आणि पहिली जी या ठिकाणी होती ती कुठली योजना होती? पहिली योजना सगळ्यात पहिली आठवती का पंचवार्षिक योजना? याचे प्रश्न तलाठीला असतात, याचे प्रश्न लिपिक वर्गाला सगळ्याला असतात, हे लक्षात घ्या. याचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येही विचारले जातात. याचे प्रश्न आपल्याला महिला कल्याण विकासची जी भरती आहे त्याच्यामध्ये विचारले जातात. ग्रुप सी, ग्रुप बीला तर ह्याच्यावरती प्रश्न येतच होता. चला, फर्स्ट प्लॅन. ओके, ज्यात किंमत इंडेक्स ओके 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 कमी, मला स्पेलिंग थोडं कळत नाही, रशियाकडून. ओके, पंचवार्षिक योजना ही रशियाकडून घेतली असं म्हणतायत. ठीक आहे. चला, पहिली पंचवार्षिक योजना काय होती, मग दुसरी पंचवार्षिक योजना काय होती, मग सिंचन कधी होती, त्या ठिकाणी औद्योगिकरण दुसरी. करेक्ट. या ठिकाणी खूप चांगली माहिती तुम्ही सांगतायत की पहिली जी होती ती पहिली शेती सिंचन अशी होती. थांबा, मी या ठिकाणी शेती सिंचन. दुसरी होती ती औद्योगिकरण केलं होतं, औद्योगिकरण केलं होतं आपल्या पूर्ण भारतामध्ये. तिसरं जे होतं ते या ठिकाणी हरित क्रांती अशी ती तिसरी पंचवार्षिक योजना, या बाबतीत त्यांनी काम केलं होतं. अन्नधान्य वाढ त्या ठिकाणी करण्यात आली होती. चौथी जी होती ती गरिबी हटाव होती. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या या ठिकाणी रोलिंग प्लॅन आणला होता 5वीने. ओके, चला पुढे जातोय आपण. समजतंय का? 20 नंबरचा प्रश्न, आणि याचं उत्तर मित्रांनो बी आहे. 1951 ते 1956 अशी ती होती पहिली पंचवार्षिक योजना, 51 ते 56. चला, 56 पासून पुढे जी होती ती होती मित्रांनो 61 पर्यंत दुसरी. नीती आयोगची स्थापना आत्ताच या ठिकाणी आपल्या दर्शकाने उत्तर सांगितलं होतं. आणि हा प्रश्न, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? 21 नंबरचा प्रश्न 2014ला चुकून राऊंड झालेला आहे, हे लक्षात घ्या. चला पुढे सांगा, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? नीती आयोगाची स्थापना उत्तर आलेलं आहे. उत्तर बरेच जण देत आहेत आणि लिहूनही घेत आहेत. आशा करतो आपण सर्वजण लिहून घेत असाल. माझी कल्पना जी, आपण सर्वजण लिहून घेत असाल. सातको गेमरजी, आपण सर्वजण लिहून घेत असाल ही आशा आहे. चला पुढे जाऊयात आपण. आणि उत्तर या ठिकाणी परत एकदा आपल्या एका बांधवानं दिलेलं आहे आणि ते म्हणतायत की 1 जानेवारी 2015. आणि करेक्ट आन्सर आहे डी. आन्सर करेक्ट आहे. डी आन्सर 2015ला. आता ती कशामुळे बदलली? ती नीती आयोगाची लवचिकता, राज्याचा त्या ठिकाणी सहभाग वाढवला गेला, दीर्घकालीन दृष्टिकोन त्यामधून पुढे दिसत होता, त्यामुळे पंचवार्षिक योजना हटवून नीती आयोगाची स्थापना या ठिकाणी केली गेली. चला पुढे जाऊयात. बेरोजगारी म्हणजे काय? अर्थशास्त्रावरील बेसिक प्रश्न. बेरोजगारी म्हणजे काय? काम करणारे लोक, काम न करणारे लोक, आणि मित्रांनो काम करण्याची इच्छा असूनही काम नसणे. सी. आणि डी आहे ते विद्यार्थी. मित्रांनो विद्यार्थी कधीच बेरोजगार असं म्हणता येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून डी ऑप्शन या ठिकाणी कटला. काम करणारे लोक कधीच बेरोजगार असू शकत नाहीत. काम न करणारे यांचा विषयच नसतो कशामध्ये. तर सी पर्याय मला वाटतं करेक्ट. आपण सर्वजण सचिनजी नक्कीच तुम्हाला पुढे येईल त्या काळात नक्कीच तुमचे काम होणार आहे, हे लक्षात घ्या. चला
हां, सर्वजण या ठिकाणी अभ्यास करताय. अभ्यासात्मक आपण ज्या अर्थी हे लेक्चर पाहत आहात, आपण ज्या अर्थी हे लाईव्ह आपलं पाहत आहात, त्या अर्थी 100% कुठे ना कुठे जात असतो. हा अनुभव आमचा सुद्धा आहे. आम्ही सुद्धा असेच एक काळ असंच वाटत होतं, की आपण खरंच बेरोजगारमध्ये गणलं जाणार. पण मित्रांनो काय होत असतं, कुठलाही अभ्यास या ठिकाणी वायाला जात नाही. कसलाच वायाला कधीच वायाला जात नाही. अभ्यास करण्याने आपण चालना मिळेल डोक्याला, पण अभ्यास कधीच वायाला जात नाही. कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो उपयोगाला येतोच. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. चला याचं उत्तर जे आहे ते सी उत्तर आहे. पुढे जातोय आपण. पुढे पाहतोय 23 नंबरचा प्रश्न. जीएसटी म्हणजे काय? जीएसटीचा फुल फॉर्म. ज्ञानेश्वरजी, जीएसटीचा फुल फॉर्म. ज्ञानेश्वरजी उत्तर अपेक्षित आहे. थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वरजी. चला कधी ना कधी 100% आपल्याला त्याचा अनुभव येईल. आपल्याला कुठल्या कुठल्या जागेवर जायचं, एखादी उच्च पदस्थ आपल्याला जागा असेल, आपण कनिष्ठचा फॉर्म भरला असेल, उच्च पदस्थ आपल्याला भेटणार असेल तर चांगलंच आहे ना. चला गुड सर्व्हिस टॅक्स. थँक्यू व्हेरी मच सचिनजी. चला जीएसटी भारतात केव्हा लागू झाली असा प्रश्न आहे. जीएसटी केव्हा लागू झाली 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर. आणि या ठिकाणी पर्याय आहेत 2016, 2017, 2018, 2019. 1 जुलै 2017. थँक्यू व्हेरी मच. वाव काय अभ्यास आहे ज्ञानेश्वरजी. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. थँक्यू. खरंच अभ्यास या ठिकाणी आपला बऱ्याच जणांचा चांगला अभ्यास आहे आणि सर्वच या ठिकाणी अभ्यास करत असतात. आणि म्हणून आपला कुठलाही फॉर्म असू द्या भरायचाच हे लक्षात घ्या. जीएसटी भारतात या ठिकाणी बी ऑप्शन. मला वाटतं मी डेट द्यायला पाहिजे होते त्यामध्ये. 101वी घटना दुरुस्ती. वाव थँक्यू व्हेरी मच स्नेहलजी. थँक्यू व्हेरी मच. गुड सर्व्हिस टॅक्स राज पाटील. थँक्यू व्हेरी मच. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जाऊयात. 24 नंबरचा प्रश्न. 24 नंबरचा प्रश्न आपल्याला यापुढे भारतातील शेती. चला राज पाटीलजी पुढे जाऊयात आपण. पुढचं उत्तर आहे 24 नंबरचा प्रश्न. भारतातील शेती कोणत्या क्षेत्रात मोडते? ए आहे प्राथमिक, बी आहे दुय्यम, सी आहे तृतीय आणि डी आहे चतुर्थ. भारतातील शेती कोणत्या क्षेत्रात मोडते? कृषीप्रधान देश. भारत हा कृषीप्रधान देश आहे. वैजनाथजी थँक्यू. कोगेमरजीने उत्तर दिलेलं आहे. अस्मिताने उत्तर दिलेलं आहे. ज्ञानेश्वरजी उत्तर देत आहेत. अक्षयजी उत्तर देत आहेत. सपनाजी उत्तर. शालन पाटीलजी उत्तर देत आहेत. चला प्रणिता उज्जी उत्तर देत आहेत. प्रणिताजी कापसे, सचिनजी मार्कड उत्तर देत आहेत. वाव थँक्यू व्हेरी मच. आणि प्राथमिक याचं खरंच उत्तर आहे प्राथमिक. आणि पुढे जाऊयात आपण. लिहून घ्या बांधवांनो, लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण नोट या ठिकाणी नोट्स काढाव्यात. आणि नोट्स काढण्याची एक टेक्निक असते. भारतातील शेती पुढे लिहायचं प्राथमिक. चला पुढे जाऊयात आपण. आरबीआय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? किती सोपा प्रश्न आहे. मग गृह मंत्रालयाच्या अंतर्गत, अर्थ मंत्रालयाच्या, उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या अंतर्गत. आरबीआय 25 नंबरचा प्रश्न. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत? एकदम सोपा प्रश्न. चला उत्तर चला मासेमारीला दर्जा MHने दिला. ओके हां महाराष्ट्राने दिला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मासेमारीला शेतीमध्ये दिला, शेतीच्या बाबतीतला तुम्ही प्राथमिक दर्जा दिला असं तुम्हाला म्हणायचं आहे का ज्ञानेश्वरजी? येस किंवा नो असं मला सांगा कमेंट करून. चला पुढे जातोय आपण. ऑप्शन या ठिकाणी बऱ्याच जणांचं डी ऑप्शन आलं होतं हे लक्षात घ्या. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काही जणांचं ए ऑप्शन आलेलं आहे. तर थोडं अभ्यासाचा ओके थँक्यू ज्ञानेश्वरजी. येस सर असं तुम्ही सांगितलं. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक दर्जा मासेमारीला दिला आहे असंही ज्ञानेश्वरजीने या ठिकाणी खरं येते. चालू घडामोडीवर आधारित नक्कीच हा प्रश्नही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि चला पुढे श्वेताजी बी उत्तर दिलं. आणि सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी अर्थ खात्याच्या अंतर्गत मित्रांनो येत असते आरबीआय. बँकेची बँकेला कर्ज देणारी बँक हे लक्षात घ्या. चला ज्याची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली होती. चला तिचा ॲक्ट पारित झाला होता 1934ला. चला पुढे जातोय. सगळ्यात महत्त्वाचं इतिहासामध्ये जर पहिलं कोणता पाठ तुम्हाला घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिला टॉपिक हा करून ठेवा. कुठलीही परीक्षा घ्या, याच्यावरती प्रश्न हमखास असतोच. असा प्रश्नपत्रिका नसेल, काही प्रश्न सोडले, प्रश्नपत्रिका नसेल म्हणजे काही वेळेला ग्रुप बी मध्ये काही वेळेला विचारलं नाही, काही वेळेला ग्रुप सी मध्ये यावर प्रश्न विचारले नाहीतच कम्प्लिटली, परंतु अशा एक वर्षाच्या नंतर प्रश्न याच्यावरती पडतच असतो. मग तलाठी भरतीला हा तर फेवरेटच टॉपिक होता. गेल्या वेळेस हा TCSने तर फेवरेटच उचललेला होता, IBPSनेही उचललेला होता. 1857चा उठाव कम्प्लिटली पूर्ण उठाव. आपण एक दिवशी हा उठाव मी पूर्ण तुम्हाला शिकवतो.
लाईव्हमध्ये, हे लक्षात घ्या. 1857चा उठाव याचं नेतृत्व मग हे खाली जी होते ते तात्या टोपे, मग हे कुठून लढले, राणी लक्ष्मीबाई कुठून लढल्या, कोल्हापूरमधून कोणी उठाव केला, मग सातारा सांगलीमधून कोणी उठाव केला, सोलापूरला काय झालं होतं उठावाच्या बाबतीत, या सर्व ज्या घटना आहेत या अशा. मग महाराष्ट्रामधून नागपूर हे कुठं केंद्र होतं, पुढे उत्तर भारतामध्ये कोणी नेतृत्व केलं, हे सर्व जे विचारलं जातं, उत्तर प्रदेशचे काय कार्यालय विचारले जातात याच्यावर हा जो फेल गेला 1857चा जो उठाव, ते त्याचं कारण आणि त्याच्यावर मांडलेले काही शासन महत्त्व हे विचारले जातं. थँक्यू ज्ञानेश्वरजी म्हणता येतं. नाना पेशवे, हां राईट, नानासाहेब जे पेशवे होते त्यांनी कानपूरमधून उठाव केला होता आणि त्याचा महाराष्ट्राशी भरपूर काही संबंध होता. चला पुढे जे आहे ते उत्तर याचं सर्वांनीच या ठिकाणी ओके, बहादूर जफर खान, ओके, त्यांनी या ठिकाणी हां त्यांचाही या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. 1857चा उठाव तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बहादूरशाह जफर यांच्या, ओके हां ठीक आहे. बालूदेवजी, आपण आता थँक्यू व्हेरी मच. आपण पुढे अभ्यासाकडे वळूयात आणि याचं उत्तर जे आहे ते याचं उत्तर वरील सर्व असं आहे. चला पुढे जातोय आपण. काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? अतिशय सोपा प्रश्न, बेसिक स्वरूपाचा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न. 27 नंबरचा, 1885, 1905, 1915, 1920. ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मला वाटलंच होतं काही जण उत्तर डायरेक्ट 1885 देणार, ऑप्शन देणारच नाहीत, कारण हा इतक्या वेळेस म्हणजे हा तोंडा खालून गेलेला असणार आहे अभ्यास करताना तुमच्या. ओके, एक जणांनी आता आमचे वैजनाथ जे आहेत त्यांनी 28 डिसेंबर 1985 या ठिकाणी कोणी स्थापना केली हे सांगा. स्थापना करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव सांगा. कुणी स्थापना केलं होतं, कोण स्थापनेत सर्वात महत्त्वाची भूमिका कुठली होती? मग याच्या काँग्रेसची स्थापना विचारतात, काँग्रेसचे अधिवेशन विचारतात, अधिवेशनाचे अध्यक्ष विचारतात, कुठलं अधिवेशन कुठं झालं हेही मित्रांनो विचारतात. इतिहासमध्ये जातोय आपण. 27 नंबरचा प्रश्न आणि याचा करेक्ट ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी आहे 1885. बऱ्याच जणांचं आन्सर या ठिकाणी करेक्ट आलेलं आहे आणि सर्वांचं जवळपास आन्सर करेक्ट आलेलं आहे. चला, काँग्रेसची स्थापना करणारे जे होते त्यांचं ते नेतृत्व करत होते त्यांचं नाव काय? काँग्रेसची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. चला पुढे जातोय आपण. ॲलन हुम, गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सातको गेमरजी, वैजनाथजी उत्तर दिलं आहे. चला, फर्स्ट मीटिंग मी ॲलन हुम, ओके ओके. चला, ॲलन हुम असं नाव सर्वांनीच दिलेलं आहे. मग शिवमजीने दिलेलं आहे, अक्षयजीने दिलेलं आहे. चला पुढे जातोय. सचिनजी या ठिकाणी उत्तर देत आहेत. सगळेच उत्तर जवळपास सगळ्यांनीच उत्तर दिलेलं आहे. स्नेहलजींनी उत्तर दिलेलं आहे. पुढे जातोय आपण. पुढे जातोय. काँग्रेसची स्थापना 1885, 27. पुढे जातोय. 28 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. एवढ्या थंडीमध्येही तुम्ही अभ्यास करताय म्हणजे तुमची वाटचाल खूप पुढच्या दिशेने आहे. काही जणाला बळच सांगावं लागतं की अभ्यास कर, आणि ज्यांना अभ्यास कर असं सांगावं लागत असेल ना घरच्याकडून, आलेत फॉर्म भर, ह्याचा फॉर्म भर, मग त्याचा फॉर्म भर, मग ही परीक्षा आलेली आहे, हे कर, असं कर, ज्याला अभ्यासाला लावलं जात आहे त्यांची कुठंतरी बरीच साशंकता असते त्यांच्या भरतीबाबत, आणि ज्याला स्वतःहूनच हे गुण असतात ना अभ्यास करण्याचे, पुढं जाण्याचे, वारंवार प्रश्न पत्रिका चेक करण्याचे, कुठले प्रश्न येत आहेत, कुठले कमी होत आहेत, तर ते कुठंतरी काही वेगळ्या पदावर असतात, पुढे जात असतात आणि निश्चितच ते वेगळ्या पदावर नंतर जाणार असतात, हे लक्षात घ्या. असहकार चळवळ 28 नंबरचा प्रश्न. बरेच जण उत्तर या ठिकाणी देत आहेत. 28 नंबरचा प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी बऱ्याच जणांचं आलेलं आहे. असहकार चळवळ मित्रांनो, गडबड होईल काही काहीतरी गडबड इथं या ठिकाणी. चला, बरेच जणांचं उत्तर करेक्ट उत्तर आलेलं आहे. बऱ्याच जणांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे आणि सगळ्यांनी जवळपास सगळ्यांनी 1 ऑगस्ट 1920 असहकार चळवळ. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. कोणाच्या आधिपत्याखाली असहकार चळवळ सुरू झाली? उत्तर ओके, पहिले मराठी अध्यक्ष एकूण हे. ओके, करेक्ट. थँक्यू ज्ञानेश्वरजी. मी असहकार चळवळबद्दल या ठिकाणी ओके या ठिकाणी आनंद काय इंडियन असे म्हणतात की फास्ट घ्या. ओके, हे थोडं लेट होत आहे. लाला लजपतराय. ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊयात आपण. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? हो, काय प्रश्न आहे हो. चला तरी पण घेऊत आपण. आणि हा विचारायला प्रश्न आहे. 2018ची एक प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घेत आहोत. चला पुढे जाऊयात आपण. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? चला, अशा पद्धतीचे ही प्रश्न येथे होते. चला, हा किरकोळ प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 1947. चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, किरकोळ म्हणून चालत नाही. आणि 30 नंबरचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच वेळेस रिपीट झालेला प्रश्न. भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? थँक्यू ज्यांनी इथे राज पाटील आपण उत्तर दिलेलं आहे. बिलकुल सही उत्तर. ओके, ठीक आहे. फास्ट घेतो. थँक्यू व्हेरी मच. फास्ट घेतो. 30 नंबरचा प्रश्न आणि पर्याय आहेत पिंगली व्यंका, बी आहे गांधीजी, सी आहेत नेहरूजी, डी आहेत टिळकजी. चला पुढे जाऊयात आपण.
आणि खरंच आहे तुमचं, बरोबर आहे. गती असली की प्रगती होते असं कुणीतरी म्हटलेलं आहे. म्हणून आपण आपल्या अभ्यासात गती ठेवायला काही हरकत नाही. 30 नंबरचा प्रश्न आणि 30 नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर. चला, आपल्याकडून काय अपेक्षित असतं त्यामुळे मला थोडं थांबावं लागतं आणि काही संदेशही त्या ठिकाणी देत असतो. पण बऱ्याच जणांना संदेश आवडत नाही कधी-कधी. असेच क्वेश्चन चुकतात सर प्रेशरमध्ये. हां, हे करेक्ट आहे. ज्ञानेश्वरजी बिलकुल सही आहे हे आणि त्याचा अनुभव मला सुद्धा आला होता. एकदा माझ्याकडून नाऊनवरचा प्रश्न एकदम सोपा प्रश्न चुकला होता. त्या ठिकाणी द लावायचं होतं. आपलं जे आर्टिकल असतात आणि मी डायरेक्ट सिल्वरला द लावून ठेवलं होतं. म्हणजे एवढा धातुसाधक जे नाम आहे त्याला मी डायरेक्ट द लावून ठेवलं होतं. खरंच माझी ही आणि खरंच जर चुकलं तर चूक मान्य करायलाच हवी. भारतीय राष्ट्रीय ध्वज या ठिकाणी खरंच उत्तर बरोबर आहे. पिंगली व्यंका. चला, ए नंबर या ठिकाणी करेक्ट आहे. पुढे जातोय आपण. दांडी यात्रा कोणी केली? बघा किती सोपा प्रश्न आहे. सुभाषचंद्र बोस, गांधीजी, पटेल, आंबेडकर. दांडी यात्रा कधी झाली होती? दांडी यात्रा, दांडी यात्रेचा कार्यकाळ कोणाला माहीत असेल तर सांगा. चला, दांडी यात्रा. चला, ओके. दांडी यात्रा 31 नंबरचा प्रश्न. आणि या ठिकाणी मोहनदास करमचंद गांधी ज्यांनी नेतृत्व स्वीकारलं होतं या ठिकाणी स्वातंत्र्य चळवळीचं, त्यांच्या आधिपत्याखाली दांडी यात्रा काढली होती गांधीजी, हे याचं उत्तर आहे. चला पुढे जातोय. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? 32 नंबरचा प्रश्न. 12 मार्च 1930 या ठिकाणी करेक्ट उत्तर आलेलं आहे. आणि असं मला वाटतं या ठिकाणी खरंच असं या दर्जाचा अभ्यास पाहिजे. प्रश्न बघितला की उत्तर हजर झालं पाहिजे. प्रश्न बघितली याला म्हणतात अभ्यास. खरंच मित्रांनो, मी याच्या अगोदरच्याही लाईव्ह लेक्चरला पाहिलंय आणि बरेच जण तेही लेक्चर पाहणारे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की असा जर अभ्यास असेल तर निश्चित आपण पुढे जातो. भारताचा पहिला गव्हर्नर 32 नंबरचा प्रश्न. 32 नंबरचा प्रश्न. आणि भारताचे पहिले, स्वतंत्र भारताचे असं म्हणूयात, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, माफ करा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल माउंट बॅटन हे होते. ये नंबरचा या ठिकाणी पर्याय सही है. चलो आगे चलेंगे. 33 नंबरचा प्रश्न. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. एकदम इझी प्रश्न, बऱ्याच वेळेस आपल्या तोंडाखालून गेलेला प्रश्न. याचं उत्तर बी हे उत्तर आहे. पुढचा 34 नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी घेतोय. आणि 34 नंबरकडे जात असताना सर्वात मोठे राज्य आणि त्याचं क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य मित्रांनो कोण आहे? सर्वात मोठे क्षेत्रफळाने असणारे राज्य मित्रांनो कोणते आहे? चला, आणि एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न हाही. 34 नंबरचा प्रश्न. 34 नंबरचा प्रश्न. राजस्थान. ओके, आणि ठीक आहे, करेक्ट आहे राजस्थान. चला, राजस्थान आपण अगोदर घेतला होता. हां, चला 33 नंबर घेतला होता. 35 नंबरचा प्रश्न. सर्वात लांब नदी कोणती? सर्वात लांब. मग याची लांबी विचारली जाते, त्याच्यावरल्या उपनद्या विचारल्या जातात. हे लक्षात घ्या. भारतातली विचारलंय, महाराष्ट्रातली नाही. ही चूक करू नका मित्रांनो, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रॅक्टिस असते, इझी मध्ये आपण प्रश्न चुकून जातो. भारतातली विचारलेलं आहे, महाराष्ट्रातली विचारलेली नाही. हे एकदा लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहेत. काही जणांनी ऑप्शन टाकायला सुरुवात केलेली आहे, बऱ्याच जणांनी ऑप्शन टाकलेले आहेत. आणि गंगा नदी आहे 35 नंबरचा प्रश्न. एकदम इझी प्रश्न काही घेतलेले आहेत, एकदम वन लाईनर प्रश्न. गंगा नदी. चला पुढे जातोय आपण. गंगा नदीची लांबी जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पुढे जातोय. बरेच जण म्हणतात फास्ट घ्या. कृष्णा नदी कुठे उगम पावते? कृष्णा नदी कुठे उगम पावते? कृष्णेचं उगम स्थान विचारलंय. मग गोदावरीचं उगम स्थान माहिती आहे का? ते कमेंटमध्ये टाका. गोदावरी नदीचं 36 नंबरचा प्रश्न आपला. आणि कृष्णा नदीचं 25. ओके, सपनाजीने काहीतरी उत्तर टाकलंय. चला पुढे जातोय आपण. कृष्णा नदीचे उगमस्थान या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि कृष्णा नदी मित्रांनो, कृष्णा नदी महाबळेश्वर, गोदावरी त्र्यंबकेश्वर. ज्याला सुरुवातीचं नाव गौतमी आहे आणि नंतर त्याचं गोदावरी होतं. अशी ही त्र्यंबकेश्वरमधून निघलेली गोदावरी, जी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. भारतातील मान्सून वारे कोणते? 37 नंबरचा प्रश्न. महाबळेश्वर आन्सर आलेला आहे वैजनाथजी. चला पुढे जातोय. भारतातील मान्सून वारे कोणते? चला, भारतातील मान्सून वारे आपण या ठिकाणी विचारलेला आहे. 37 नंबरचा प्रश्न. 37 नंबरचा प्रश्न. सी उत्तर करेक्ट आहे का? सी उत्तर करेक्ट आहे का? चला, बऱ्याच जणांचं सी उत्तर. आणि सी नैऋत्य मान्सून वारे, नैऋत्यकडून येणारे. सुरुवातीला नैऋत्यकडून येतं. चला पुढे जातोय. भूगोलवर प्रश्न सुरू झालेले आहेत. महाराष्ट्राची राजधानी मित्रांनो मुंबई आहे. चला पुढे. चला, 39 नंबरचा प्रश्न. विषुववृत्त कोणत्या अंशावर आहे? चला, 39 नंबरचा प्रश्न. बी नंबरचा प्रश्न. कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यातून जातं? कोणत्या राज्यातून मित्रांनो ते जातं असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग ते इथून जातं असं. मग ते सुरुवातीचं गुजरात राज्य आहे, नंतर. चला पुढे सांगा मला. विषुववृत्त कोणत्या अंशावर आहे? बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. काही जण म्हणतात बी, काही जण म्हणतात ए, काही जण म्हणतात सी, काही जण म्हणतात डी. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जाऊयात. कोणत्या
हां, राईट. गुड. व्हेरी नाईस. असा आन्सर खूप प्रीती या ठिकाणी दिलंय. शालांजीने दिलेला आहे. चला पुढे जातोय आपण. बी नंबरचं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो. वैजनाथजी थँक यू. बी नंबरचं उत्तर करेक्ट आहे. बी नंबरचं उत्तर करेक्ट आहे. 0. राज्य कुणाला माहीत असतील ते सांगा, जेणेकरून अभ्यास करणारे लोक या ठिकाणी बघू शकतील. चला पुढे जातोय. राज्य विषुववृत्ताचे राज्य 39 पुढे राज्य लिहा. चला पुढे चला आपण. ती ट्रिक सांगून द्या. हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? मग हा काय होता, या ठिकाणी एक वेगळा तुकडा होता, या ठिकाणी वेगळा तुकडा होता. हा घसरत या ठिकाणी गेला आणि दोघांचा मिळून हिमालय पर्वत तयार झाला. चला मग तो कुठला पर्वत आहे? मग ज्वालामुखी नाही, पठार नाही, अवशिष्ट नाही, तर कुठला पठार आहे? 40 नंबरचा प्रश्न. चला 40 नंबरचा घडी पर्वत ज्याला म्हटलं जातं. अशा प्रकारे काही लक्षात ठेवावं लागतं, काही कन्सेप्टनं जावं लागतं, काही भाग हा लर्नच करावा लागतो मित्रांनो, पाठच करावा लागतो. मग काही इसवी सन तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव ठेवावे लागतात. काही विज्ञानाचे प्रश्न आहेत तर ते स्वतः त्या ठिकाणी अनुभव घेऊन करावे लागतात. स्वतःवरती अनुभव काही ठिकाणी घ्यायचा असतो. असे काही प्रश्न असतात. हिमालय घडी पर्वत आहे. 40 नंबरचा प्रश्न घेतलेला आहे. मानवी शरीरातील मोठा अवयव कोणता? चला सर्वात मोठा अवयव 41 नंबरचा प्रश्न. हा स्वतःवर अनुभव घेऊन सोडवायचा प्रश्न आहे. चला त्याला वली पर्वत पण म्हणतात. हो ठीक आहे निलेशजी. गुड. व्हेरी नाईस. पण आपल्या प्रश्नातलं उत्तर आपल्याला सांगायचं होतं. गुड. व्हेरी नाईस निलेशजी. थँक्यू निलेशजी. आपण 41वरचं उत्तर दिलेलं आहे. प्रीतीजीने उत्तर दिलेलं आहे. श्वेताजी उत्तर देत आहेत. ओके. ज्यांचं उत्तर सी आलेलं आहे त्यांचं करेक्ट उत्तर आहे त्वचा हा सर्वात मोठा अवयव. त्वचा हा आपला अवयव आहे हे लक्षात घ्या. ज्ञानेंद्रिय सगळ्यात महत्त्वाचं. 42 नंबरचा प्रश्न. आणि ग्रुप बीची जे तयारी करतायत बांधव त्यांनी एकदा हाय करा, त्यांनी एकदा थंब करा ग्रुप बीची. कारण बऱ्याच अशा काही चॅनल्स अशा आहेत की परीक्षा पुढे ढकलणार, परंतु मित्रांनो अधिकृत बातमी अशी आलेली नाही, आणखी तर आलेली नाही. आणि खरा मुद्दा सांगायचा म्हणलं तर गृह विभागाकडून ती फक्त पुढे पास केलेलं आहे लेटर, आणखी ते MPSC लेटर गेलेलंच नाही. त्याच्यामुळे आणखीन कुठलीही तयारी त्या ठिकाणी दर्शवली नाही. 4ची परीक्षा पुढे जाण्याची कसली शाश्वती आतापर्यंत तरी कुठल्याही साईटवरती नाही. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? चला ए आहे प्लाझ्मामुळे, बी आहे हिमोग्लोबिनमुळे, आणि एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा. सी आहे प्लेटलिस्टमुळे, RBCमुळे, डी. चला रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? उत्तर अपेक्षित आहे आणि उत्तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. बलूदेवजी इंडियनमधून नाही आहेत. ओके. इंडियामधून नाही आहेत. ओके. थँक्यू. विषुववृत्त असं म्हणायचं त्यांना, इंडियामधून येत नाही. राजस्थान, गुजरात, मिझोराम, झारखंड, बंगाल, त्रिपुरा, झारखंड. ओके थँक्यू व्हेरी मच. चला पुढे जाऊयात आपण. चला हिमोग्लोबिन आणि बी नंबरचा पर्याय या ठिकाणी करेक्ट, सही आन्सर. चला पुढे चालतोय आपण. 42 नंबरचा झाला. 43 नंबरचा प्रश्न. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया. 43 नंबरचा प्रश्न. चला पुढे जातोय आपण. आणि वनस्पती अन्न. गुड. व्हेरी नाईस. थँक्यू. खूप सुंदर अभ्यास आपला. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया. काही या ठिकाणी काय होतं, जे विषयाचे जे मुलं असतात त्यांना थोडा संदिग्धता या ठिकाणी वाटते आणि मग काही प्रश्न चुकण्याची भीती असते. आपण इंग्लिश प्रश्न या ठिकाणी रीड करावेत कधी परीक्षामधील. चला पुढे जातोय आपण. खूप सुंदर आन्सर आणि याचं उत्तर सगळ्यांनीच दिलं. थँक्यू व्हेरी मच. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यास किती वेळ लागतो? प्रकाश वर्ष. चला किती वेळ लागतो, किती मिनिटे लागतात, मिनिटामध्ये सांगायचं आपल्याला. 4थीच्या पुस्तकात, 4थीच्या भूगोलमध्ये हा प्रश्न जशाला तसा दिलेला आहे. यामुळे बरेच जण काही वेळेस सांगत होते की पाठ्यपुस्तके या ठिकाणी वाचा. चला पुढे चालतोय. 44 नंबरचा प्रश्न. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो? ओके बलदेव. ठीक आहे. चला बलदेवजी उत्तर द्या ह्याचं. ओके चलो. थँक्यू बलदेवजी. चला पुढे जातोय आपण. हे तर करा, इकडलं तर द्या. चला 8.20. ओके थँक्यू. चला गुड. व्हेरी नाईस. चला 44 नंबरचा प्रश्न. आणि अगदी थोडे प्रश्न या ठिकाणी राहिलेले आहेत. बी उत्तर करेक्ट आहे. चला पुढे जातोय. 45 नंबरचा प्रश्न. पाण्याचे रासायनिक सूत्र. वाव एकदम सोपा प्रश्न. ए नंबरचं उत्तर. चला पुढे जातोय. 46 नंबरचा प्रश्न. विजेचे एकक काय? व्होल्ट, एम्पियर, ओहम, वॅट असं म्हणायचंय. चला काय उत्तर आहे? विजेचे एकक. व्होल्ट, एम्पियर, ओहम, वॅट.
विजेचा एक प्रश्न चुकतोय, विजेचा एक प्रश्न चुकतोय, बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय, बऱ्याच जणांचं उत्तर चुकतंय. बलदेवजी उत्तर द्या इकडलं आपलं. चला पुढे जाऊ ते आपण. विजेचे एकक, वीज कशामध्ये, व्होल्टमध्ये मोजली जाते. बल्ब जर आणायचा गेला तर तुम्ही व्होल्टमध्ये घेता का वॅटमध्ये घेता? चला पुढे जा, पुढे चला आपण. व्होल्टमध्ये का वॅटमध्ये? उत्तर द्या. ज्ञानेश्वरची गेले का काय? अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित होतं. चला पुढे जाऊयात आपण. चला पंडितकरजी उत्तर द्या, सातको गेमर उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर अपेक्षित आहे. चला अश्विनीजी उत्तर डी देत आहेत. गुड, व्हेरी नाईस. ॲम्पियरमध्ये मोजलं जातं. वैजनाथजी, सपनाजी, ओके ठीक आहे. चला पुढे जाऊयात. 46 नंबरचा प्रश्न आणि 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर वॅट आहे. वॅट, वॅट. चला पुढे जाऊयात आपण. पुढे जातोय 47 नंबरचा प्रश्न. आणि मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? एकदम बेसिक लेवलचा. सायन्स सुरुवातीला शिकताना हे प्रश्न नेहमी विचारले जातात, हे लक्षात घ्या. 47 नंबरचा प्रश्न. मित्रांनो 1 तास झालं सारखी बडबड चालू आहे, त्यामुळे आता इथं थांबणं गरजेचं आहे. 47 नंबरचा प्रश्न, मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? आणि ही म्हणजे माझी बडबड खूप म्हणजे खूप व्यर्थ बडबड जाणार नाही, कुणाच्या तरी फायद्याचे असणार, नक्की सर्वांच्या फायद्याचे असणार आहे. लाईट इज वॅट. ओके. डब्ल्यू करंट ॲम्पियर. ओके ओके ओके. चला थँक्यू बलदेवजी. बलदेवजी, न्यू बॉर्न बेबी 300 हाडे असतात असं म्हणतायत ते बलदेवजी. चला पुढे जाऊया आता. नाही त्याच्याबद्दल आता सांगितलं प्रीतीजी मी की एक्झाम पुढे जाईल का याच्याबद्दल सांगू आहे. पाहूयात आपण. एकदा अभ्यासावर लक्ष द्या, अभ्यासावर फोकस करा. थँक्यू निलेशजी. चला पुढे जाऊयात. मानवाच्या शरीरात 47 नंबरचा प्रश्न. मी तुमच्या कमेंट बघण्यात काय होतं, 206 हाडे असतात मानवाच्या शरीरात. 206 हाडे, 47 नंबर. 48 नंबरचा प्रश्न राष्ट्रीय. चला हा आलेला आहे प्रश्नाचं बेसिक, आणि याचं उत्तर मला बऱ्याच जणांकडून अपेक्षित आहे. शर्वरी का? ओके उत्तर द्या इकडलं आता. हो हो सर, आपण अपेक्षित केलेला नसलं ठेवा, असे क्वेश्चन पडतात ना, ठेवा, कन्फ्यूज होतं मग. ओके नाही, हे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न करायलाच हवेत. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना मित्रांनो कधी झाली? उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर. सातको गेमरजी थँक्यू, अश्मिताजी थँक्यू, सचिनजी थँक्यू. चला उत्तर 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 1992. ओके. 48 नंबरचा प्रश्न, आणि बऱ्याच जणांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे. 1992ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. थँक्यू व्हेरी मच. मग त्याचे अध्यक्ष कोण? महिला आयोगाचे अध्यक्ष कोण? राज्य महिला आयोगाचे कोण? केंद्रीय महिला आयोगाचे कोण? हे वेगवेगळे. बेटी बचाओ 50 नंबरचा प्रश्न, 49 नंबरचा प्रश्न. चला एकदम सेकंड लास्ट प्रश्न आपण घेतोय. वेळ झालेला आहे. आणि मित्रांनो थोडं जर फास्ट जर आपण चालू केलं असतं तर सुरुवातीला जे काही मी घटनेबाबत सांगत बसलो, कलमाबाबत सांगत बसलो, ते जर जास्त आपलं नॉलेज दिलं नसतं तर 1 तासाच्या आतमध्ये रुपाली चाकणकर जे आन्सर आलेला आहे. प्रज्वलजी थँक्यू व्हेरी मच. राज्य महिला आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. थँक्यू व्हेरी मच. चला 181 हेल्पलाईन. थँक्यू व्हेरी मच वैजनाथजी. गुड. आणि याच हेल्पलाईनमुळे बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती अगोदर. त्यांनी सांगितलं होतं 108 हेल्पलाईन आहे. काही राज्यामध्ये 181 आहे, काही राज्यामध्ये 108 आहे, हे लक्षात घ्या. चला रुपाली चाकणकर, राज्य रुपाली चाकणकर, अश्विनीजी मगर. मला या ठिकाणी बेटी बचावचं उत्तर सांगता भरपूर जणांनी सी कमेंट केलेली आहे आणि करेक्ट आहे. 2015 बेटी बचाव बेटी पढाओ. नंबर लास्ट. बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? चला पुढे जातोय आपण. पुढे जातोय 50 नंबरचा प्रश्न. 50 नंबरचा प्रश्न, बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? आपलं अभिजात मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवर जशाल तसं हे PDF त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी थोड्या वेळानं देईल. आता लिंक नाही त्या ठिकाणी, दुसरेच त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 22 जानेवारी 2015 असं उत्तर आपल्या यापूर्वीच्या प्रश्नाचं आहे, हे लक्षात घ्या. 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 2006 आहे. बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी लागू झाला? चला पुढे जातोय. PWD त्याच ठिकाणी 2006ला एक आयोग लागू झाला. चला अशा पद्धतीचे हे होते. यानंतर आपण सर्व दर्शकाला आणखी एक विनंती आहे, एकदा सर्वांनी लाईक करून घ्या. ज्यांना आजचं हे सेशन आवडलेलं असेल कृपया लाईक करा.